नमस्कार, मी संभाजी अनुरुद्रपुरी. मी भैरवनाथ मंदिर या ठिकाणी राहतो. की काय पुणे महानगरपालिकेचे इलेक्शन लागलेलं आहे हा की शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे हा पुण्यातली काय स्थिती आहे आणि कशा प्रकारे त्यांनी उमेदवार दिले? शिंदे साहेबांची जी पुण्यामध्ये महानगरपालिकेची जी निवडणूक लागलेली आहे, त्या निवडणुकीमध्ये भरपूर म्हणजे प्रतिसाद भेटतोय आम्हाला. आणि शिंदे साहेब हे चांगले व्यक्तिमत्व आहेत. शिंदे साहेब जे बोलतात ते करतात. आणि जे लाडकी बहीण योजना जी चालू केली ते शिंदे साहेबांमुळे चालू झाली. आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या तारखेला येत्या 14 तारखेला 3,000 रुपये शिंदे साहेबांनी खात्यामध्ये जमा होतील हे जाहीर केलं. परत कात्रज या चौकामध्ये जी सभा झाली त्या सभेमध्ये शिंदे साहेबांनी जे नवली ब्रिज या ठिकाणी अपघात होतात त्या अपघातामध्ये जे काही प्रश्न मांडले गेले ते पूर्ण करणार. शिंदे साहेबांचं काम जिथं ठाम आहे, जे शब्द देतात ते पूर्ण करणार. आणि येत्या 15 तारखेला निवडणूक आहे. त्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाणासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी धनुष्यबाण या बाणाला करतील. नमस्कार, मी स्मिता समीर मालुंजकर, नवले पुलाजवळ राहते, तिथलीच रहिवासी आहे. पुणे महानगरपालिकेचे इलेक्शन लागलेले आहे. हं. तर शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे तर यांचं वातावरण पुण्यातलं काय आहे आणि कसं आहे, काय वाटतं? यांचं वातावरण खूप छान आहे. यांनी महिलांसाठी जी सोय हे केलेली आहे, लाडकी बहीण योजना, त्याचा पुरेपूर सगळ्या महिला हे घेतात, पूर्णपणे फायदा घेत आहेत. त्यांनी जे आरोग्य विषयक केलं किंवा बस सुविधा ज्या केलेल्या आहेत, बस सुविधामध्ये महिलांना तिकीट माफ केलेलं आहे, त्याबद्दल त्यांनी खूप चांगलं हे केलेलं आहे. एका प्रकारे त्यांनी जे आपलं दिघे साहेबांचं हिंदुत्व आहे ते एकनाथ सरांनीच पुढे नेलेले आणि ते पुढे चालवतील असं पूर्णपणे मला विश्वास आहे त्या बाबतीत. काय वाटतंय पुण्यातले जे शिंदे साहेबांचे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? उमेदवार सगळे चांगले आहेत, आपल्या सगळ्या कार्यात भाग घेतात, पुढे पुढे कामं चालू केलेली आहेत. पाण्याची सुविधा वगैरे जे नवले पुलाला आहे, प्रॉब्लेम्स आहेत, ते सुद्धा त्यांनी चांगले प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. टँकर सुविधा आता पूर्णपणे बंद करणार याची त्यांनी शाश्वती सुद्धा दिलेली आहे आणि ती कमी प्रमाणात होत आलेली हे दिसून आलेली आहे आम्हाला. काय वाटतं पुण्यातलं चित्र काय वाटतं तुम्हाला इलेक्शन? मी तर म्हणाल पुण्यामध्ये शिवसेना धनुष्यबाणाला जिंकून द्यावं ही माझी अपेक्षा आहे. जनतेला काय आव्हान? मी जनतेला एकच आव्हान देईल की सगळ्यांनी मिळून आपल्या शिवसेनेला पुढे आणावे आणि बहुमताने विजय करून आपल्या धनुष्यबाणाचा झेंडा फडकवावा, हीच माझी अपेक्षा आहे.